ऑगस्ट क्रांतीदिनी ठाण्यात काँग्रेसचा चले जाव नंतर आता हुकुमशाहीला चले जाव काँग्रेसचा एल्गार। देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात निर्णायक ठरलेल्या ऑगस्ट क्रांतीदिनानिमित्त ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं। 9 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानावरून महात्मा गांधी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश सत्तेविरोधात भारत छोडोचा नारा देत करा किंवा मराचा निर्धार व्यक्त केला होता। त्या ऐतिहासिक लढ्याची प्रेरणा घेऊन आज देशाची लोकशाही, संविधान आणि सामाजिक एकोपा अधिक मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला। कोटनाका येथील संविधानाच्या उद्देशिकेच्या शिल्पासमोर शेकडो काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं। यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करून संविधानातील समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेची मूल्य घराघरात पोहोचवण्याची प्रतिज्ञा करण्यात आली। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे, खासदार कुमार केतकर, ज्येष्ठ नेते सुभाष कानडे, प्रदेश पदाधिकारी डॉक्टर गजानन देसाई, राजेश जाधव यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष, युवक काँग्रेस, महिला आणि सर्व स्तरातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या पिढीने देशासाठी बलिदान दिलं। आता लोकशाही आणि संविधान मजबूत ठेवणं ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असा संदेश यावेळी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला। स्वातंत्र्य इतिहास हा पुरेसा माहीत नसतो। 42 साली नक्की काय झालं, चले जावची पार्श्वभूमी काय होती आणि अटक झाली 9 ऑगस्टला या सर्व पुढाऱ्यांना, आणि त्याच्यानंतर 3 ते 4 वर्ष हे लोक तुरुंगात होते। पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्या तुरुंगवासामध्ये असताना त्यांचं सर्वात महत्त्वाचं पुस्तक लिहिलं म्हणजे डिस्कवरी ऑफ इंडिया। ते तुरुंगात असताना लिहिलं, त्यांना 3-3.5 वर्ष तुरुंगवास झाला होता। आत्ताचे राज्यकर्ते पंडित नेहरूंना शिव्या देण्यासाठी सर्व प्रयत्न करत असतात। जणू काही पंडित नेहरूंचा स्वातंत्र्य लढ्यात काही भूमिकाच नव्हती, फक्त आंबेडकर होते असं म्हटलं जातं। तसं नाही आहे। महात्मा गांधी, पंडित नेहरू, आंबेडकर हे सर्व लोक त्या स्वातंत्र्य चळवळीत होते। सरदार पटेलसुद्धा त्यात होते। आणि म्हणून आपण ज्या वेळेला 9 ऑगस्टचा क्रांतिदिन ज्यावेळेला साजरा करतो त्यावेळेला या सर्वांचं आपण स्मरण करतो आणि त्यांनी केलेल्या त्यागाचं, ज्यांच्या मार्गदर्शनावर आणि तत्वांवर आपण आज उभे आहोत, तीच आत्ता पायदळी तोडवण्याची एकूण एक चर्चा चालू आहे। सरकारकडनं चालू आहे, सत्तेकडनं चालू आहे। त्याला आव्हान देण्यासाठी आम्ही आज हे प्रिॲम्बल हे वाचलं आणि ते आव्हान आम्ही पूर्ण करू।